वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे। जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी। जनाला एक्सप्रेसची जलद भरारी। चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत संपन्न। ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार ठाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कल्याण तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत 13 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान आचार्य अत्रे नाट्यगृह येथे संपन्न झाली। सरपंच पदाच्या सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या नियंत्रणाखाली पार पडली असून ही सोडत प्रक्रिया तहसीलदार सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अभिजित चव्हाण यांच्या उपस्थितीत चिठ्ठी पद्धतीने पार पडली। यावेळी एकूण 41 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले। त्यामध्ये 3 अनुसूचित जमातीसाठी, 3 अनुसूचित जातीसाठी, नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी 11 आणि खुल्या प्रवर्गासाठी 24 ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आल्या आहेत। महिलांना 50% आरक्षण देण्यात आले असून त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 2, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 आणि खुल्या प्रवर्गासाठी 12 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे। ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या आळीपाळी धोरणानुसार पार पडली। मागील 3 पंचवार्षिक कालखंड म्हणजे 2010, 2015 आणि 2020 मधील आरक्षण क्रम लक्षात घेऊन यावेळेचे आरक्षण निश्चित करण्यात आले। यामध्ये ज्या ग्रामपंचायतींना याआधी आरक्षण मिळाले नव्हते त्यांना यावेळी प्राधान्य देण्यात आले। लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून महिलांचे आरक्षणही त्याच पद्धतीने समाविष्ट केले गेले। चिठ्ठी टाकण्याच्या प्रक्रियेत काही विशिष्ट ग्रामपंचायतमध्ये मागील आरक्षणाचे विचार करून आरक्षण निश्चित करण्यात आले। ही सोडत पारदर्शक पद्धतीने व नियमानुसार पार पडल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। जागा आहेत गुरवली, घोटसई, मामनोली, नडगाव, रायावझरली, रायते आणि बेहेळे या ठिकाणी सर्वसाधारण स्त्री हे आरक्षण त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे। आपल्याला 12 त्या ठिकाणी निवडायचे होत्या, 12 पैकी 7 आपण त्या ठिकाणी सर्वसाधारण स्त्री निवडलेले आहेत। आता आपल्याला 5 जे आहेत त्या 5 सर्वसाधारण स्त्रीचं आपल्याला आरक्षण काढायचं आहे आणि 5चं आरक्षण काढत असताना आपण काय करणार आहोत, पुन्हा 2010 आपण 2010ला जाणार आहोत आणि 2 ठिकाणी सर्वसाधारण स्त्रीचं आरक्षण काढायचं आहे। त्यामुळे ह्या 5 सरळ त्या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण स्त्रीचं आरक्षण त्या ठिकाणी निघतंय। याच्यामध्ये काही शंका आहे कोणाला? याच्यामध्ये सर असं आहे, 10 वर्षापासून महिला एक ST महिला होती रायतेमध्ये आणि पुन्हा OBC महिला पडले, परत आता पण महिलाच टाकले तुम्ही। नाही, आता हे बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो की महिलांची जी प्रवर्ग आहे, एक लक्षात घ्या, महिला जी आहे ती त्या प्रवर्गाचं आरक्षण आहे। हो, नागरिकांचा मागास प्रवर्गामध्येच महिला त्या ठिकाणी येणार। म्हणजे ज्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 11 जागा आहेत तर त्यातल्याच 5 निघालेल्या आहेत त्या जागा। रोटेशन जे आहे ते त्या प्रत्येक प्रवर्गाचं इंडिपेंडेंट आहे। म्हणजे कसं आहे बघा, की आता समजा नागरिकांचा मागास प्रवर्ग आपण उदाहरण तिथं स्त्री काढलेला आहे, तर त्या ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीला आरक्षणाचा लाभ मिळाला नव्हता यापूर्वी, म्हणून त्या ठिकाणी निघालेली आहे। आता स्त्री पुरुष जरी असलं, तुमचं म्हणणं आहे की बाबा त्या ठिकाणी स्त्री पुन्हा आता स्त्री रिपीट होते, परंतु त्या प्रवर्गाची नाही, ती दुसऱ्या प्रवर्गाची आहे, ओपन मधून येते। हा, म्हणजे मला लक्षात नाही, पण ते वेगळ्या प्रवर्गाची आहे। म्हणजे स्त्रियांचं रिपिटेशन झालं तरी त्या ठिकाणी अडचण नाही, फक्त त्या प्रवर्गाचं नको, कारण तो प्रवर्ग जो आहे त्या प्रवर्गाचं विशिष्ट प्रवर्गाचं आपल्याला रोटेशन करायचं आहे। परत 5 नावं सांगतो तुम्हाला, सगळीच तुम्हाला सांगतो। म्हणजे आपल्याला ओपनची जी आहेत, ओपनचे पण आपल्या 24 ग्रामपंचायत त्या ठिकाणी होता। 24 पैकी ज्या ओपन महिला आहेत त्या तुम्हाला मी वाचून दाखवतो। सुरुवातीला मगाशी मी सांगितलं होतं त्या गुरवली आहे ओपन महिला, घोटसई, मामनोली, नडगाव, ओझरली, रायाओझरली, रायते आणि बेहेळे 7 ग्रामपंचायती सर्वसाधारण स्त्री
आणि 5 जे आहेत 2010 पैकी 5 या ठिकाणी जे शिल्लक राहिले त्या आहेत आपटी मांजरली, सर्वसाधारण स्त्री, गेरसे, कोसले, महारळ, नांदर, सर्वसाधारण स्त्री. अशा पद्धतीनं आपल्याला 12 सर्वसाधारण स्त्रीच्या जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत. आता ओपन जे राहिले ते तुम्हाला एकदम वाचून दाखवतो की हे सर्वसाधारण आहेत. ह्या 12 जागा आहेत, ह्या सर्वसाधारण जनरल या कॅटेगरीच्या आहेत. आपटी मांजरली, बापसई, फळेगाव, गेरसे, कोसले, कुंदे, खोनी वडवली, मानिवली, रुंदेंबिवली, चौरे, दहागाव, केळली कोलम, मस्कळणखर, वसत शेलवली. 8 पैकी 2 चिठ्ठ्या आपल्याला उचलायच्या आहेत. त्या ठिकाणी आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्री हे आरक्षण मिळणार आहे. आराध्य काय पाहिजे बक्षीस द्या. चॉकलेट द्या अर्धीला खायला. पहिली चिठ्ठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री वरप. वरप आता नामापर स्त्री त्या ठिकाणी खायला भाऊ भाऊ व्हायचा का भाऊ पडली. कांबळेच्या बायकोला आणखी एक चिठ्ठी आपल्याला काढायची आहे. हे कांबळेच्या बायकोला चान्स आहे. नाही ना, नागरिकांना मागास होते ना. तर मागासवर्गी नाही नागरिक ओबीसी 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 नाम निर्देश दोनच आहेत नाही ओबीसी ना. ओबीसी मधून काय उशीत आलेले. हां तिथे बरोबर. ही जी आलेली आहे ती उशी आरळे. ओबीसी ओबीसी आलेले. सर उशीत आलेले स्त्री पडले का? अरे ओबीसी परत रिपीट करावं का ते. थोडी गडबड आहे. आता महिला आता नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी जे आरक्षण आपण काढलेलं आहे चिठ्ठीद्वारे ते पुढील प्रमाणे आहे. उशीत आराळे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, वरप नामापर स्त्री, त्याच्यानंतर दहिवली नामापर स्त्री, गोवेली नामापर स्त्री, निंबवली मूस नामापर स्त्री. अशा पद्धतीनं 5 ग्रामपंचायती ह्या नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री यासाठी आपल्याला सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलेले आहे. आता जो नागरिकांचा मागास प्रवर्ग जनरल कॅटेगरी आहे त्याच्यासाठी चौरे मसरोंडी, दहागाव, केरडी कोलम, मस्कळ, रुंदी आंबिवली आणि वसत शेलवली या ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग जनरल यासाठी या ठिकाणी आरक्षित झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आपलं नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षणचा जो टप्पा आहे तो टप्पा पूर्ण झालेला आहे. जनरल बाकी राहिलेलं जनरल 5 महिलांसाठी आवरला नाही ना. आता शेवटच्या टप्प्याकडे आपण वळूया. याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणसाठी आरक्षण काढायचं आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 24 सरपंच पद त्या ठिकाणी आरक्षित आहेत. एकूण 41 ग्रामपंचायती आहेत, त्यापैकी 24 जे आहेत ती 24 पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. त्यापैकी 12 सर्वसाधारण जनरल कॅटेगरीसाठी आहे आणि 12 सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहे. आता सुरुवातीला ज्या पद्धती आपण नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण निश्चित करत असताना मागच्या 15 वर्षामध्ये ज्या ग्रामपंचायतीला आरक्षण मिळालेलं नव्हतं, ज्या ग्रामपंचायती सर्वसाधारणासाठी राखीव नव्हत्या, त्या ग्रामपंचायती आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करायच्या आहेत. पुन्हा सांगतो, आपल्याला सर्वसाधारणचं आरक्षण निश्चित करायचं आहे. हे आरक्षण निश्चित करताना मागच्या 15 वर्षामध्ये ज्या ठिकाणी सरपंच पद सर्वसाधारणसाठी आरक्षित नव्हतं अशा ग्रामपंचायतीला आपण त्या ठिकाणी डायरेक्टली त्यांची निवड करणार आहोत. त्यासाठी चिठ्ठी टाकायची गरज नाही. बरोबर आहे, लक्षात आलं. आता ह्या 41 ग्रामपंचायतीपैकी आपण सर्वसाधारणसाठी कधी 10 ला, कधी 15 ला, कधी 20 ला आरक्षित होत्या, त्या वगळून आपल्याकडे आता 22 ग्रामपंचायती अशा आहेत शिल्लक राहिलेल्या की ह्या 22 ग्रामपंचायतींना 2010, 15 आणि 20 या तिन्ही पंचवार्षिकमध्ये सर्वसाधारणचं सरपंच पदाचं आरक्षण नव्हतं. त्यांची मी नावं वाचून दाखवतो. ती पुढील प्रमाणे आहेत.
आपटी मांजरली, बापसई, फळेगाव, गेरसे, गुरवली, घोटसई, कोसले, कुंदे, खोनीवडवली, मामनोली, मानिवली, म्हारळ, नडगाव, नांदप, पोई, रायावझरली, रायते, रोहन अंताडे, सांगोडे, उतने चिंचवली, वडवली शिरडोन, बेहळे अशा ह्या 22 ग्रामपंचायतीत या ग्रामपंचायतींना 15 वर्षामध्ये सर्वसाधारणचं 24 ग्रामपंचायतीची आवश्यकता आहे. तुम्हाला आठवत असेल की मागे ज्यावेळी आपण नागरिकांचा मागास प्रवर्गाचं चिठ्ठ्या काढल्या होत्या तर त्यावेळी आपल्याकडे जे शिल्लक राहिल्या दोन आहेत ना, दोन ग्रामपंचायती शिल्लक राहिल्या होत्या त्या म्हणजे बेहरी आणि पळसोली. त्यातनं 3 चिठ्ठ्या काढल्या होत्या आणि 3 चिठ्ठ्या काढल्यानंतर 2 ग्रामपंचायती राहिल्या होत्या. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या आपल्याला सर्वसाधारणसाठी त्या राहणार आहेत. तर अशा पद्धतीने त्या ज्या आहेत त्या 2 त्याच्यामध्ये सर्वसाधारणच्या चिठ्ठ्या ऍड होतात, पळसोली आणि बेहरे. म्हणजे एकूण 24 ग्रामपंचायती ज्या आहेत ह्या 24 ग्रामपंचायती या ठिकाणी आणल्या आहेत. याच्यामध्ये पळसोली आणि बेहरेची सुद्धा चिठ्ठी जी आहे ती सर्वसाधारण मध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आता आपल्याला 24 सर्वसाधारण सरपंच पदासाठी राखीव असलेल्या यादी पुन्हा वाचू का? आलं लक्षात आलं, ठीक आहे. आता काय करायचं, यामध्ये आपल्याला 12 महिलांची त्या ठिकाणी संख्या निश्चित करायची आहे. 12ची संख्या निश्चित करत असताना सुरुवातीला आपल्याला काय करायचं, ज्या पद्धतीने आपण नागरिकांचा मागास प्रवर्गाला बघितलं होतं त्याच पद्धतीनं पळसोलीला महिलांचं आरक्षण होतं. आता पळसोलीला पहा, पळसोलीला कधी होतं आरक्षण ते? पळसोली 2020 ला पळसोलीला सर्वसाधारण स्त्री आरक्षण होतं. महिला बरोबर आहे. पळसोलीचं कुणी आहे? ठीक आहे. त्यामुळे पळसोलीला आता काय होईल? पंचायत सोडत आहे, किती ग्रामपंचायती आहेत आणि कसं आरक्षण असणार आहे आणि पुढचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे त्यानंतर. मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये या ठिकाणी कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षणाची निश्चित केली जाणार आहे. माननीय उपविभागीय अधिकारी श्री विश्वास गुजर सर यांच्या नियंत्रणाखाली हे कामकाज चालणार आहे. 41 ग्रामपंचायतीपैकी 3 ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमातीसाठी आहेत, 3 ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत, 11 ग्रामपंचायती ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत आणि 24 ग्रामपंचायती ह्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. याच्यामध्ये जे निवडणूक आयोगानं जे आपल्याला राज्य निवडणूक आयोगाचं जे तत्त्व आहे की आळीपाळीनं त्या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे. याच्यामध्ये मागील 3 पंचवार्षिकचं म्हणजे सन 2010, 2015 आणि 2020 या 3 पंचवार्षिकमध्ये जे आरक्षण आलेलं होतं त्या आरक्षणाचा जो क्रम आहे त्या क्रमाचं चक्रीय पद्धतीनं तो क्रम आपण हे करून 2025चं आरक्षण निश्चित केलं जाणार आहे. महिलांना याच्यामध्ये 50% आरक्षण आहे, तर ते सुद्धा आरक्षण आपण त्या प्रवर्गातून निश्चित केलं जाणार आहे. SCच्या 3 जागा आहेत, त्यापैकी 2 जागा ह्या SC महिलांकरिता राखीव आहेत. STच्या 3 जागा आहेत, त्यापैकी 2 महिला ह्या ST महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 11 जागा आहेत, तर त्यापैकी 5 जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव आहेत आणि खुल्या प्रवर्गातील 24 पैकी 12 जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत. तर याचंसुद्धा जे काही रोटेशन आहे मागील 3 पंचवार्षिकमध्ये जे आरक्षण आलेलं होतं स्त्रियांचं ते आरक्षण लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपण चिठ्ठ्यांच्या पद्धतीनं आरक्षणाची सोडत काढणार आहे. यामध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे, त्यांच्या समक्ष आपण सोडत काढणार आहे. ही सोडत कशा पद्धतीने म्हणजे चिठ्ठ्या टाकून कसं होणार आहे? याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकून होणार आहे मुख्यतः. याच्यामध्ये जसं आपण मी मगाशी आपल्याला सांगितलं की एखाद्या प्रवर्गाचं आपण जसं आता आपण अनुसूचित जाती आणि जमाती यांचं जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणात आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आपल्या तालुक्यासाठी जे काय सरपंच आहेत त्या सरपंचांचं आरक्षण जे आहे ते सरपंचांचं आरक्षण माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी निश्चित करून दिलेलं आहे आणि त्याच्यामधलं स्त्रियांचं सुद्धा आरक्षण जे आहे, कारण याच्यामध्ये जिल्हा स्तरावरती लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ज्या काही प्रवर्ग आहेत जातीचे त्या प्रवर्गांचं आरक्षण हे जिल्हाधिकारी महोदयांच्या
नियंत्रणामध्ये निश्चित केलं जातं. स्त्रियांची सुद्धा संख्या त्या प्रवर्गातली जी आहे ती जिल्हाधिकारी महोदयांकडून निश्चित केली जाते आणि त्या निश्चित केलेल्या संख्येनुसार आपण सोडतीद्वारे त्या ठिकाणी आरक्षण निश्चित करणार आहोत. सोडतीनंतरचा पुढचा कार्यक्रम कशा पद्धतीने असेल? सोडतीनंतर याच्यामध्ये त्या प्रवर्गातली सुरुवातीला उदाहरणार्थ अनुसूचित जातीचं आरक्षण आपण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं आपण निश्चित करणार आहोत. ज्या काही मागील 2010, 15 आणि 20 या कालावधीमध्ये उतरत्या क्रमानं त्या ठिकाणी आपण क्रम लावल्यानंतर ह्या 3 पंचवार्षिकमध्ये ज्यांना अनुसूचित जाती किंवा जमातीचं आरक्षण मिळालेलं आहे त्या वगळून त्याच्या पुढची जी लोकसंख्येची टक्केवारी अधिक आहे तर त्या ग्रामपंचायती आपण घेणार आहोत. याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकण्याची गरज नाही. परंतु त्यामधले जे काही स्त्रियांचं निश्चित आपल्याला जागा करायच्या तर त्यासाठी मात्र आपण त्या काही 3 जागा आहेत त्या 3मध्ये आपण चिठ्ठ्या टाकणार आहोत. थोडंसं त्याच पद्धतीनं ज्यावेळी आपण नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण निश्चित करणार आहोत तर त्याच्यामध्ये 2010, 15 आणि 20 या 3 पंचवार्षिकमध्ये ज्या ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण होतं त्या वगळून ज्या ग्रामपंचायती शिल्लक राहिल्यात तर त्या शिल्लक झालेल्या ग्रामपंचायती आपण घेत आहोत सुरुवातीला. तर त्यामधून आपल्याला जवळपास किती ग्रामपंचायती मिळतात पहिल्या टप्प्यात त्या वगळून आपण घेणार आहोत आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये मग 2010मधील ज्या काही नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिला आहेत तर त्यांच्या आरक्षण आपण त्यातली चिठ्ठीद्वारे आपण काढणार आहोत. अगदी तशाच पद्धतीनं सर्वसाधारणमध्ये सुद्धा मागील 3 पंचवार्षिकचं सर्वसाधारणच्या जागा ज्या ठिकाणी आरक्षित होत्या त्या जागा सोडून उर्वरित जे आहेत ते आपल्याला चिठ्ठी न टाकताना त्या ग्रामपंचायती आपण सर्वसाधारण राखीव करणार आहोत आणि त्यानंतर मग 2010ला ज्या सर्वसाधारणसाठी ग्रामपंचायती राखीव होतात त्यामध्ये आपण चिठ्ठ्या काढणार आहोत. तर थोडीशी क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे परंतु आम्ही त्याचं सर्व तयारी केलेली आहे आणि इथं आम्ही उपस्थित जे काही प्रतिनिधी आले त्या प्रतिनिधींना सुद्धा आम्ही प्रक्रिया समजून सांगणार आहे.